प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. सुखाणू घे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी. साठी निवडलेला शास्त्रभाग मत्तयकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय वचने 20 ते 21. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय वचने 20 ते 21. त्याने त्यास म्हटले, तुमच्या अल्पविश्वासामुळे, कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असेल तर या डोंगराला इथून तिकडे सर असे तुम्ही म्हटल्यास तो सरेल. तुम्हाला काही असाध्य होणार नाही. तरी पण प्रार्थना व उपास या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना सप्रेम सलाम. प्रियांनो, आजचं जे वचन आम्हासमोर जे वाचण्यात आलेलं आहे मत्तयकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि यातील जे 2, 20 आणि 21 जे वचन आम्ही या ठिकाणी पाहतो. या वचनामध्ये आम्ही पाहतो, जर 14 ते 21 वचन जर आम्ही वाचले तर यामध्ये आम्हाला दिसून येईल की एक भूतग्रस्त जो मुलगा आहे, त्या भूतग्रस्त मुलाची जे वडील आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊन ते सांगतात की माझा मुलगा जो आहे त्याला तो एक फेफरेकरी आहे आणि त्याला भूत लागलेला आहे आणि तो वारंवार तो विस्तवामध्ये पडतो, तो पाण्यामध्ये तो पडत असतो आणि मृत्यूकडं त्याची वाटचाल जी आहे ती रोज आम्हाला दिसून येते. आणि म्हणून आम्ही त्यांना तुमच्या शिष्यांकडे आणलं प्रार्थना करण्यासाठी, त्याच्यातला अशुद्ध आत्मा काढण्यासाठी. परंतु तुमच्या शिष्यांना त्याला बरं करता आलं नाही किंवा त्याच्यातला अशुद्ध आत्मा जो आहे तो त्यांना काढता आला नाही. आणि हे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला समजलं त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त समजलं, त्यांनी प्रभू ख्रिस्ताकडे ते घेऊन आले आणि प्रभू ख्रिस्तानी त्या भूताला दटावलं आणि त्याच्यामधून ते भूत निघून गेलं. परंतु शिष्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या समवेत असतानाही आम्हाला ते का काढता आलं नाही. आणि म्हणून प्रभू ख्रिस्त ज्यावेळेस एकांती असतो त्यावेळेस शिष्य त्याच्याजवळ त्याला म्हणतात की आम्हाला ते का काढता आलं नाही. आणि म्हणून प्रभू ख्रिस्त त्यांना शिष्यांना आपल्या तो शिकवतो किंवा त्यांना तो सांगतो की तो त्यांना म्हणतो की तुमच्या अल्पविश्वासामुळं, की तुमच्यामध्ये जो अल्पविश्वास आहे, म्हणजे कधी कधी काय होतं की आम्हाला असं वाटतं की या गोष्टी घडणार आहेत, आम्ही प्रार्थना करतो, या गोष्टींचं उत्तर मिळणार आहे, परंतु तरी कुठेतरी मनामध्ये एक अविश्वास बाळगून आम्ही ती प्रार्थना करत असतो की कठीण आहे, होईल का, या गोष्टी
अशक्य आहे या होईल का, आणि मग आम्ही त्या प्रार्थना करत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कठोरपणामुळं किंवा त्या अविश्वास घालवण्यासाठी प्रभू ख्रिस्ताने सांगितलं की ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो किंवा ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या समोर येतो, आमचा विश्वास पूर्णपणे असणं अत्यंत आवश्यक आहे की या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही पाहतो की या वचनामध्ये सांगितलेलं आहे की एक मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास जरी तुमचा असला तरी या डोंगराला इकडून तिकडे जा असं म्हटल्यास तो सरकेल आणि ते तुम्हाला असह्य होणार नाही. इथे आम्ही पाहतो की मोहरीच्या दाण्याचा उल्लेख येथे केलेला आहे. सहसा अनेक जणांना असं वाटतं की मोहरीचा दाणा म्हणजे मोहरीच्या दाण्या एवढा छोटासा विश्वास. तो छोटासा विश्वास नाही आहे, तो परिपूर्ण विश्वास आहे. जर मोहरीचा दाणा जर तुम्ही आपल्या हातामध्ये घेतला आणि जर तो तुम्ही हातामध्ये जर पाहिला तर तो सर्व ठिकाणी तो गोल आहे, परिपूर्ण तो असा आहे. आणि त्या प्रकारचा परिपूर्ण विश्वास आमच्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याचा उल्लेख येथे केलेला आहे. हो प्रियानो, खरंच आज आम्ही पाहत आहोत की विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास सबळ असते असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. अनेक विश्वासाचे उदाहरणं आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतात की त्यांनी विश्वास ठेवला आणि मोठे कार्यसिद्धी दिलेले आहेत. आम्ही जुन्या करारामध्ये पाहिलं तर अनेकांची नावं आम्हाला दिसून येतात. आज आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये पूर्ण विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस विश्वासाने आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वर त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहत नाही. प्रभू करो आणि तुमचा विश्वास जो आहे तो परिपूर्ण असा विश्वास तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण हो. तुमच्या प्रत्येक विश्वासाने केलेल्या प्रार्थनेचं उत्तर परमेश्वर देऊ. आपण प्रार्थना करूया. प्रभू, तो आमचा अविश्वास तू घालव दे बापा आमच्या जीवनामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनात, आमच्या कौटुंबिक जीवनात दे बापा प्रभू, आमच्या सामाजिक जीवनामध्ये अनेकांसाठी आम्ही गुडघे टेकत असताना दे बापा प्रभू, त्या विश्वासाने ज्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, ज्या कशा प्रकारे दे बापा प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ यावं दे बापा प्रभू, हे शिकवण्यासाठी दे बापा तो विश्वास आमच्या जीवनामध्ये तू परिपूर्ण कर. येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.